आजकालची परिस्थिती राहिली नाही, स्वतःचा निर्णय स्वतः त्या ठिकाणी घेत असतात आणि प्रत्येक घराच्या आजीला वाटतं की माझ्या नातीचं लग्न मला बघावंच वाटतंय। अशी एक आगळी स्टोरी आम्ही तुमच्यासमोर या ठिकाणी घेऊन येतोय की प्रत्येकाने कुटुंबाने असं पाहावं असं भाग एक छोटासा आणि दैवाची आगळी म्हातारी तुमच्या भेटीला या ठिकाणी येते आणि तत्पूर्वी आणि त्यानंतर विनोद वगनाट्य आम्ही सादर करणार की ज्या वगनाट्यामध्ये महाराष्ट्राची ख्यातनाम लावणी सम्राटी आपल्या चित्रांचे जे नाम होते कलाकार लावणी सम्राटी श्रेया केरे यांची लावणीची अदा तुम्हाला लाईव्ह मध्ये लावणी या ठिकाणी वगनाट्यामध्ये पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी परशुराम गावचे उपसरपंच सन्माननीय प्रणित गुरव यांच्याकडून पेढा परशुराम गावच्या मंदिरामध्ये सत्याची महापूजा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे आणि या महापूजेच्या निमित्तानं तुमचे रामदेवच श्रीदेव धावजी जाखमाता देवीचं या ठिकाणी गाणं धावजी बाबाचं गाणं लाईव्ह मध्ये आमचे सुप्रसिद्ध गायक अनिकेत चव्हाण आपल्या समोर या ठिकाणी सादर करतात। आपलं देवाचं गाणं आपण सर्वांनी या गाण्याचा आस्वाद घ्यायचा। लाईव्ह मध्ये आमचे गाणं या ठिकाणी सादर करतायत। तत्पूर्वी मंडळाला माझी विनंती आहे की स्टेजच्या पाठी पाणी संपलं आहे, आपण जर कोण असेल तर कृपया पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करून द्यायची। परशुरामाने वसविले कोकण, हो परशुरामाने वसविले कोकण, धावजी बसलाय माना, हक ऐकून घे तू भक्तगणाची, सोहळा ठेवलाय गावान, हक ऐकून घे तू भक्तगणाची, सोहळा ठेवलाय गावान। बसलाय
आता जे सकाळी उठल्यापासून चहाचा घोट नाही म्हणून बोलतो थोडा तंबाखू कापू तो जुना नाही बायको घरात नाही मला नावून होता बायकोन जुना लपवून ठेवला का तो तंबाखू खातो ना काय इकडे आले का हो माझी लक्ष्मी हा कोणतरी बोलला तिकडनं आले अरे बाबा आले असेल तर पाठव एकूण एक लग्नाची बायको आहे पाठव चहाचा घोट तरी तंबाखू पण नाही आहे तर कधी तंबाखू नाही म्हणजे चायचा गोट भेटला तर बघतो लक्ष्मी हो तिला कार्यक्रम असला ना की तिला वाटतं काय हेल्दी कुंकू आहे इकडं असा कार्यक्रम ही घरात अडचण आणून ठेवला नाही लक्ष्मी मला गेले कुठं ना तेच काही कळत नाही लक्ष्मी ती बघा तिकडं बसली लक्ष्मी आहे लोक कोणाची लक्ष्मी असते कशाला बघताय मी असा दिवसभर नुसतात मी कधी कमाडतो आता तिकडच्या कुठल्या लक्ष्मीला आवाज मारताय ना तुम्ही कळली अगं तुला राग मारत होतो एवढी मोठी कडक लक्ष्मी असते ना होय ती दिसते मला सकाळपर्यंत चायचा घोट नाही झाला त्याचा काय नाही तिकडे धावतीच्या देवळात ना पूजा होती तिकडे गेली होती होय काय तरी तिकडे लोक टाका इकडे आले म्हणून काय झालं तुम्ही कशाला अरे बघताय चायचा घोट देवा आहे मला चाय दिली नाही मी कधी दिली तुम्हाला चाय दिली नाही काल दिली वाटतं तर मी काय म्हणते चाय करून घ्यायची तुम्हाला माहिती आहे ना आणि मी जर चहा बनवला तर काय करायचं माहिती आहे ना मी टोप घालतो तू भांडी धु मी चहा बनवली तर तुम्ही सगळी भांडी घासायची मान्य आहे हा भांडी घासतो मग टोप तू धु कसलं खोपडा आहे अच्छा 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 अरे कुठं याच्या पलीकडे काय एक तरी अवयव चांगला आहे काय ते माहिती आहे काय कामाचं नाही काय कामाचं अगं इकडे इकडे काय अगं चायचा घोट भेटणार नाही आम्हाला माहिती आहे मी तिकडनं आलो पिऊन आपली बाई कुठं आहे झोपली आहे झोपल्यावर तिला उठवायचं नाही कालच जायचं काय उजेड लावणार आहे कॉलेजात जाऊन काय उजेड लावणार आहे ते बघू तुझा उठवता तू किती दिवस लावलेस तसली जो बायको भेटले काय माहिती अहो लग्न झाल्यापासून परिस्थिती ढासाळली माझी शिया हॅलो हॅलो अरे हॅलो तुझा रोग आला उचल तरी हॅलो अरे तू फोन उचलू नको नाही तर तुझ्या लावण्या झोप अरे फोन तरी उचल तुझा रोग आला भटकीत गावला काय होत आपलं त्याला गोट्या नाही अरे त्याला गोट्या माझी चटी घेऊन गेला तो अरे उचलून तरी ठेव तुझा रोग आला तो उचलले ठेव तुम्ही तरी ठेवा म्हणजे आजकालची कार्टी मिली सर्व येडी खोटी झाली फोन उचलत नाही काय अहो हा गोट्या एवढा चट्टी रे बरं तुम्ही काय करत अरे होतो मी मेले आंघोळ करीत होता आंघोळ करून टावेल लावून बाहेर येऊन बघतो तर काय मला चटी घेऊन गेला आज काय नाही आज काय नाही बाहेर येणार नाही ना
तुम्ही गारटा पडला की गाठा पडला की आवडून घ्यायचा सोडून द्यायचा मग दोन्ही कारवाईला काय यायचं होतात मला शिक्षण कारपड तू त्याची गावाचा अध्यक्ष आहे जेव्हापासून गावाचा अध्यक्ष झालो तेव्हापासून गावाचा वाटोला झाला आहे पहिल्यासारखं कारपड काय वाटलं करा माझ्याबद्दल सुरुवात केली काय हो तुझ्या गावाला हा काय लग्न झाल्यापासून ही परिस्थिती आहे अरे पण मेला तुझं लग्न होत नव्हता करून दिला तर तुझा उडाय लागला ना तो सांगतो काय उरलो होतो आम्ही बोललो पोरगी चांगली आहे म्हणून तो बोला आता पोरगी चांगली लग्न करायला पाहिजे तेव्हा काय केलीच ना नंतर घरात ही परिस्थिती आहे हो सगळं मला करायला लागतो लग्न झाल्यापासून अजून तुला उडतो काय बोलतोस का लग्नाच्या चांगलं होतो लग्नाच्या नंतर उडा लागलाय तशी माझं काय उडत नाही अजून माझी गोष्ट झाली असती बरं ते जाऊ दे बायको तुझी दिसत नाही बाय हाय घरी झोपले तुझी बाय घरात झोपले हो घरची बाय घरात झोपले तर ती वाजता कोण आपली बाय आहे ना मी उठवायला गेली होती नाही काय बाय गेली सगळा काशा भाषा गुंडाळून मग तुला सांगितलं लक्ष ठेवायला हळू हळू बोला शेजारी ऐकू जाता का म्हणे बाय बोलते पडून गेली सगळा गुंडाळून गेली अगं पण तुला सांगितलं लक्ष ठेवायला हळू बोला हळू बोला हे काय आईला भाऊ आलं याला काय काम नाही सकाळी उठल्यापासून उत्तर बदले आजच्यापासून सुरुवात केलं वाटोळा करायचा अगं तुझा पण लग्न होत नव्हता चांगला भावना दिला तो पण त्याला उडायला लागलाय आता काय करायचं म्हणजे मला विचारता काय करायचं सांगितलं लक्ष ठेवायला लक्ष ठेवा म्हणजे मी फक्त लक्ष ठेवा ये येड्या काय बायको असा भांडायचा बायको जर असा भांडता मग कसं बायको जर कसा भांडायचा कसा अरे मला मोठा अनुभव आहे होय बघ कसा भांडायचा असतो हा अरे सटुबे कोणाला म्हणताय तुझ्या आईच्या भावाला तुझा बापूस. तुझा बापूस नाही, तुझ्या आईचा भाऊ. मला काय सांगते? मला काय सांगते पोरगी पळून गेली त्याचा काय अरे नाही त्याचा काय नाही, आपली मुलगी पळून गेली तू काय चिंता काय अरे करते? माझी मुलगी तुला आपली पोरगी पळून गेली. तुम्ही बाजूला व्हा. आपली पोरगी पळून गेली तेव्हा तुम्ही काय गावात काय हे पत्रिका वाटत होता आता का? काय करते? खेळत आहे. तुला काय लायचं आहे? नको ते गावाला. मला नको तुला. आपली मुलगी पळून गेली तू काय करत होती? अहो, माझी मुलगी तुला तुम्हाला काय करायचंय तुमचं काम नाही काय माझं काम आहे, मी काय करू? एकट्या पोरगीची जबाबदारी माझी नाही अरे काय खरं तू असतेस ना मग मला. तुम्ही काय धावून लागता काय अरे मी कुठं काय दुर्लक्ष करायचं काय? असं म्हणायचं. तुम्ही म्हणता माझी मुलगी कुठे गेली मग अरे मेघे तुझीच पोरगी आहे. तुझं बायको दोन असं भांडायचं असतं. होय का माहितीये मला माझ्या बायकोचं भांडायला भेटत नाही म्हणून दुसऱ्याची दुसऱ्याच्या बायका सुद्धा राहू दे राहू दे तुमची भांडणार राहू दे आता सूर्य स्वतःला यायला लागेल कार्तिक, जा, तू लेका घेऊन ये आता. पोरगीला शोधायला तुला आम्ही दिवस काढले ना तर आताच्या बायका दिवस नाही हो पॅन्ट काय न काढणार
आताच्या बायका आहेत ना कधी मेल्यांच्या डोक्यावर पदर नाही कधी काय नाही आता काय आता पप्पा मम्मी मेला माझा विचार करा आता तर दिवस गेला दिवस तेव्हा आता आपला आहे ना अध्यक्ष मधुकर मोरे ते मला बोललं का तर ते मला बोलते आम्ही गोरा का असायचो तर गोरा का असायचं तर मला म्हणतं तर मला त्याला मी आवडली होती गोराकडे गोरा असायचे ना गोराला तर मी गोरा काय असायचं तर मला आईला येऊ मला म्हणता आईला येऊ तेव्हा त्याला माहित नाही ना म्हणतो गोरा तेव्हा धाबार गोरा असायची आणि शेती किती असायची आता शेती काय नाही शेती व्हायची तर मला म्हणता तरी काय तर ना आईला येऊ होता दांडा वाडी अशी झोडली आणि तसं तर गेलं ना परत नाही आले तेव्हा माझा विचार करा आता आम्ही आता दिवस काढला त्याच्या दिवसाचा आता विचार करा आताचे आपण ते आहेत ना आता ते मला 6 परा झाली आता मला 1 पर झाला ना तेव्हा मला भाव म्हणतो आहे मुंबईच तर मी मुंबईत गेला तर मला आता मला गाव बारा आहे तर मला येड बसून आहे तर मला भावा म्हटला मिळाला कुठं तर आई इथंच बरं कुठे बसू आणि बोलतो बसतात तर काय तो आता नवीन काय तो आलाय तो नवीन बसतात तो काय कमोड आणि मी बसताना गेला मी आला त्याला मला म्हटलं अगं म्हटलं सोनं धाव म्हटला कसा माझा बाहेर पडला हो आणि म्हटलं मग दादरला आला मेल्यांची जो आली पण ना मला म्हटलं मला गावाला मला काय टेन्शन नाही पण ते आम्ही जे दिवस काढले दिवस ते आता राहते दिवस नाही दिवस काढणार दिवस खरोखर विचार करा काय का तू म्हणत कशी नाही मेल्यानो आताच्या आम्हाला कुकू आहे आता एवढा कुकू आहे म्हणून आता नवरा आहे तुझा नवरा टिकला बाकी गावाचं खपवलंय काय ते आता टिकल्या सकाळी उठल्या ना तर सगळा पुढा टिकली पडली तर नवरा पण बोल मेल्यानो लागला काय त्याला खूप वाजायचा त्या टिकली मेल्यानो मग काहीतरी जुना आता आहे ना आता कोण गावच्या पोरांना कोण पोरी देत ना गावाला पोर नको मुंबई बॉलॉक पाहिजे बॉलॉक जेव्हा असा ठेवला मला तिकडं अरे किती पोरा गेले नो मग विचार कर मग गावच्या पोराने करायचं काय तुझ्या पोरांची लग्न झाली ना तेव्हा झाली आता होणार नाही आता नातो आहेत ना काय उपयोग नाही आता फक्त जर प्रेम केली तर वाचतील नाही तर खाला नाही मेल्यांचा आता ह्यांना त्याच्यामुळे बोलॉक कोणाचा तुझ्या बोलायला घरात नाही आता विचार आता दिवस संपलं आता तेव्हा 10 मिनिट घेतात ती गोळ्या आणायची पण आता ते काय नाही थोडे दिवस जमत काय आता जेवढ विचार काय विषय संपला मग तू बिली असतीस तर तुझा पण विषय संपला असता काय संपला अरे आता रे तुझा रावच्या मोरजी पुढं गेला बिलका बसा काय तुम्ही हल्ली आहेत का काठी मिळली बरी काठी मिळली आता जे आहे ना टेरी कुठरी इकडं सिगारेट इकडं फुगारेट महत्वाचा विषय झाला इथे गावात वर्गा कुठायचा वर्गा कुठं भाव काय आता कसं आता पोरा बारला म्हणताय पोरा बारला म्हटली का आता जे आहे 80-82 पोरींना तिथे मोबाईल एकदा गेल्या कॉलेजला त्या मोबाईल अगं पण म्हातारे तुला माहिती आहे विषय गावात काय झालाय आता विचार करा 80 वर्षांना विचार करा पोरींना फोन घेतात एकदा कॉलेजला गेल्या तुझ्या टायमाला फोन लावता तू आता काय विषय झाला माहिती आहे अगं म्हातारे मोठा फोन फरक होता अशी काठी मिळली माझी मोठी केलेली आणि आता म्हणलं काय सांगायचा वेळ का आता या नाव गेलं पोरांकडे आम्ही दिवस फोडून देऊ मला सांगतो तुला मी शिकवली हा काय मी काय म्हणतो हा काय तुम्हाला जेवढ्यावर भूक लागते Tá,
पेक्षा तुम्हाला तेवढ्या उरकते पण मला हा? याला किती बरं? हा? अरे मला शेवटाचं दिवस कशाला? हा? पटकी गावाला जायचं मला. हा? ते इथं बरं. विषय गावात काय झालं आहे, त्याचं काय झालं हे नाही. हे, म्हातारे, काय झालं माहिती आहे? मी सकाळी फाटेला उठला. फाटेला उठला, टमरेल घेतला आणि असा मी असा गोंडात जात होता पारसावला. तिथं जाणार, जाऊन बसणार. एवढ्यात मला 2 भूता दिसली. कोणची काय 2 भूता दिसल्याबरोबर माझी कुठे हिरवी पिवली झाड मी चाला. पण कसा गावाचा अध्यक्षाला जोर केला आणि असा थोडासा हळू गेला. हळू जवळ गेला. पुढे जाऊन बघतो का काय ती भूता नव्हती. ती 2 पोरा होती. पोरा होती. हे पोरगी आणि पोरगा. पोरगी माहितीये कोणाची? लक्षाची पोरगी. लक्षाची पोरगी पोरगा माहितीये कोण? अगं तुझा नातू होता. मेले नाही म्हणजे काय? तुला नातूच्या पोरगीला पळून घेऊन गेलाय. तुझा रोग आला नाही का? इकडं यायला लागलाय. पोरांना शोधायला पाहिजे. गावाच्या इज्जतीचा पोरा करून गेली तर आईशीबापाचं नाव खराब होईल, गावाचं पण नाव खराब होईल. ती काय म्हणतो पोरा शोधायला पाहिजे. तुला त्या भागावर घालून टाकी जरा का बाबा. मला भला हुशार आहे. जरा भाताला बाजूला इकडे माझ्या सामने काठी काय तुझा पोरांना शोधायला पाहिजे. तू शोधायला येऊ नको, नाही तर आता तुला गाव शोधायला पाठवायला. तू तर भांडण पडू नको शोधायला. काय स्वतः कुठेतरी घडवत पडशील तर तुला पण गाव पाठवायला. काय शोधायला जायचं आहे. काय म्हणतो घरातून पळून तर आलो आपण. जायचं कुठे आता? तू सांगितलं आता तूच सांग. अरे मी आधी म्हणजे तू काय मोठी येणारच नव्हती. तसं नाही. मग आता जायचं कुठे? जायचं कुठे मला आठवत नाही. हिला विचारलं नाही मला तिच्याकडे जायचं कुठे. करायचं काय नाही हिला काय आठवत नाही. अरे चोराने कुठं पालता कुठं पाळायला गाडी भेटली नाही. गाडी आईची बसा लहानाची मोठी पडून जायला केला. तुला काहीतरी पाठवायला दिलेला होता बोल का? तुमच्या पुढे आठवत असेल का? काय ज्याला बोलायला ज्या नुसतं मागता आलं म्हणजे आयशी बाबा लहानाची मोठी केला. अरे एवढासा नकावडा नकावडा पोर होता. त्या टायमाला मी तुझा कुरकुला हलत होतो. पाडण्याच्या वर कुरकुला असतो ना. आता सांगा का नाही पाडण्याच्या वरचा कुरकुला दुसरा कायशी भावाचा कुरकुला लावला. असा पडून मारून धरून इकडे असला ना तरी
घाबरू नको, पडल्यावर तू हुशार आहे. इकडे. तुला पाहिजे का? तुझ्या लावण्या माझ्यासमोर फुग्या भरासारखी गुराची मला सांग, तुम्हाला पळून जायचा होता, पळून जायचा होता. आईशी बाबा सांगताना आता आई बापू होते, आई मेली तुझ्या आई बापू आहेत, पण त्याला पण आईचा हो सांगायचा तुझ्या आई बापांना, पप्पांना त्यांना वेळ नसतो सांग, त्यांना वेळ नको. आई आई म्हणजे काय काही भाषा आता तुझी होती त्या दोघांना पण सांगणार का नाही? काय एक गोष्ट सांगणार की नाही? काय दोन गोष्टी सांगायच्या, दोन नाही रोज तीन सांगतो, त्याची एक पण आठवत नाही त्यांना. अरे पण त्या आई बापू ऐकले नाही. माझ्यासारख्या गावात प्रतिष्ठित लोक होती. कोण तुम्ही? मी अरे गावाचा अध्यक्ष. मला चुकून जर दुसरीला लागला तर वाजव चुकून सांगते. अरे माझ्यासारखे प्रतिष्ठित लोक होती, तुम्हाला सांगता नाही आला. अगं काहीतरी पाठवतात केव्हा शिकू. तुमच्याकडे बोलायला येतोय कुठे? इस्टेच ओरडताय, ऐकून तरी घ्यावं. हा कार्टे स्क्रिप्टच्या बाहेरचा बोलतीस तो सांगतो सरबरी येलेली कोणी. हा मला सांग, आमच्यासाठी लोक होती, आम्ही तुमचं लग्न लावून दिलेलं आहे. काहीतरी पाठायला भारतात काहीतरी बोलते, मला आठवण नाही त्याला माझा पण सोडून वजन विचारा काय पाठांतर केलेला होता, मी काय सगळं पाठांतर केलं पण मला कमी जाऊन बसू काय तू तोंडात एक शब्द तुमच्या दोघांचं लग्न मी लावून देतो. आई बापू जरी ऐकली नाही काय तरी मी लग्न लावून देतो. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, पण मला खरा सांग, तुमचं लग्न लावायच्या अगोदर मला पहिला सक्षम लावायला पाहिजे. कसा गावाचा अध्यक्ष गावात उच्च घ्यायचा मला पहिला सांग, तुझा हिच्यावर प्रेम आहे आई वाटत तुझा माझ्यावर प्रेम आहे. जास्त झालं तर लगेच वरून याला हे बघ, हिचा ह्याच्यावर प्रेम आहे, ह्याचा हिच्यावर प्रेम आहे, तिचा त्याच्यावर. ही कोण आहे? ही काय आहे? ही हा ही हा ही हा हा तू हा हा ही तू हा हो ही आणि मी हा हा मी कोण आहे? तुझा काय पाठायचं ना फक्त मार खायचा. तुमच्या दोघांचं लग्न मी लावून देतो, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. कसं आहे गावात मला मान आहे, तुम्हाला खबर आहे. तुमच्या दोघांचं लग्न मी लावून देतो, पण मला सांग, तुमच्या दोघांचं लग्न लावे काय तुम्ही दोघांचं लग्न करा, पण ह्या पोरीचा अन्न पाण्याचा विषय कसा मिटवणार आहे? तर तिला काय उपाशी ठेवणार आहे? मी उपाशी म्हणजे आईचा भाऊ तुला पैसे आणून देणार आहे? लागतात नोकऱ्या बिकऱ्या करायला नको. बिझनेस करणार आहे? बिझनेस कुठं? मुंबईला नाही, मग गावात राहून बिझनेस करणार. मुंबईत जातो आईच्या भावाचा गावात कुठला मोठा गावात का बिझनेस लिहिले? कुठला आहे बिझनेस? आहे बिझनेस कुठला? खेकड्यांचा बिझनेस करणार आहे. खेकड्यांचा बिझनेस आता काय झालं? खेकड्यांचा बिझनेस होतो. खेकड्यांचा बिझनेस 12 महिने पण चालतो, पाणी असतं पण त्याचा काय टेन्शन नाही. इन्कम पण चांगला आहे. मोठमोठे असले की 100ला 2 लाख, बारीक बारीक 100ला 5 लाख इन्कम चांगला आहे. पण मला सांग, खेकडं तू विकणार ना बरोबर? खेकड्याचा बिझनेस करणार, खेकडे विकणार, पण ते खेकडं बाजारात नेण्यासाठी काहीतरी टोपले बिपल्या लागणार तर कुठं आणणार आहे? त्या टोपल्याला कशाला घ्यायच्या? मग टोपला काय टोपत कशाला
इकडे घ्यायचं असं पकडलं ना खिशात टाकायचं त्यात जास्त खिशात घेणार खिशात भरणार बाजारात विकायला जाणार तू खेकडं खिशातनं बाजारात विकायला येणार ये मुला तो खेकडं खिशातनं घेणार आहे बाजारात विकायला तुला माहिती आहे काय एखाद्या खेकड्या नुसता आदर जरी दिला तरी त्याचा आका वाटोला लागतो कारण तुला सांगतो खेकड्याचा हांडा लय मोठा याचा का गाव हांडा कुठं त्यांचं म्हणलं ना तुम्ही कशाला दाखवाय पाहिजे हा म्हणजे त्यांचं रिक्षा घेतो त्यापेक्षा की तो परवाडे हा रिक्षाचा व्यवसाय काय तसा टेन्शन नाही 20-30 रुपये भेटतात पण काय टेन्शन आहे पण खेकडे का बरं विषय काय खेकड्याचा लक्ष देतो तुला सांगतो मी पण खेकडे पकडणारा मोठा माणूस अरे तरी पण मी गॅस बत्त्या घेऊन मला वाटतं तुमच्या अंगणात काहीतरी अरे अंगणात काय अरे माझं मी गॅस बत्त्या घेऊन नुसता असा नदीतनं फिरत होता अरे एवढ्या पाण्या असा गॅस बत्तीचा पाणी कापली माहितीये काय असा झाला मी खेकडं आणलं पकडून आणि मी घरात ठेवलं टोपल्या आणि बायको गेली एवढी टिकून सरी काय त्या ह्याच्या टोपल्यावर जपान नाही ठेवला आणि मोठं ना खेकडं गेलं हो खेकडं त्या टोपल्यात बाहेर पडलं बाहेर पडलं मी आपला जेव्हा असा झोपला वाता काय सांगू रात्रभर हलून गेलो अरे 3 पासून मी खेकड्याचा नाच पडला खेकड्याचा रस्ता पण कधी बघितला असं देखील काय होतो तुम्ही माझ्या मागं मागे माझ्या पाटणारे तुम्ही त्यांची परमिशन काढ तुम्ही टेन्शन घ्यायचं हे सुंदर असेल काय आईच्या भावात पुढे मला ना किती त्याला आता तुम्ही आम्हाला काही नाराजी होता बाबा मेल्या माझ्या भाजावर आली इकडं पेड्या मिळत नाही इकडे विचार कर भाजावर नाचून गेला अरे या एक तर कॉल करून बाकी कोणी केली गावाला काय बाबा मेला आम्ही जो काढलं दिवस मी दिवस आम्ही विचार करा त्या विचार करा आता आमच्या कोण नाही हो मेला आता आम्हाला भाजले लोक ठेवतात पाठी कॅमेरा आलोशी कोण भविष्य पोरगी आहे पोरगी खाली काय पॅन का पॅशन आहे मेला फोडी पॅन्ट घालतो फॅशन आहे ती तुझ्या टायमाला नव्हत्या पॅन्ट तू पण घालून मुरांना दिली असती काय नाकात नाही कानात नाही मेला तुमच्या अवसा काय आता मेला कोण आता कपाला मला आता ह्याचा हवी पुढे ना पुरी पण गेलं ना तर कपाला काय लागत नाही काय ना तुमचा वाटो झाला या पॅन्टी पॅन्टी घालता वसाड्या हा काय भविष्य काय भविष्य आणि ह्यातला आम्हाला काय नव्हतं ह्यातला पहिला आम्हाला काय नव्हतं काय होतं फक्त आम्हाला नवरी साडी होती आणि तेव्हा आम्हाला असं इकडे बळाव होता आता बाबा आता जो फॅशने वाढली त्या फॅशन हो तुझ्या फॅशनला काढला लाव फॅशनचा सांगते काय अरे तुझ्या पहिला घो काय कुठे कसा एवढा लंगोट ठेवून होता तुझ्या उभं ठेवून दिला होता कार्यक्रम आला की थोडा फिरवायचा तेव्हाची माझ्या होती ना आता माझ्या नाही वसवणार माझ्या नाही मेल्यानो आता जरा थोडी दिवस थांब थोडं आता आपल्याला काही टिपण झालं आता कोण मेल्या पोरी कोण नावाच बघित नाही कोण काय करीत नाही अरे तेव्हा 10 मागरे माणसं जायची आणि आता इकडची पण
तिकडे ती कोण आणि नंतर ना म्हटलं नावात तू उद्या गमत आणि काय काय वाटू लागला काय काय पोरी ना पोरीनं सांगतोय चांगला पोरगा असा गाडीवर ना का पोरगी हा मला पोरगा आणला आणि नंतर तो कामाला ना काय नाही फक्त गॉगल तिकडं गाडी आणि एकदा पोराला झाला का ती पोरगी टाकली मग काय नाही मग नंतर आहे ना आईशी ऐकून घ्या आईशी बापसाच्या बाहेर पोरीने जाता कामा नाही अगं म्हातारे ज्या पोरगीला असं समजलं नाही ना की आपला हा नवरा कोण पोरगा गेलाय तो पितोय तो जर पियाला लागत असेल तर पिऊ दे तिला पण शाळा बाबा त्याच्या कडेला पियाला बसावा तिने सांगते बाबा हरकत काय लिपस्टिक आहे लिपस्टिक अगं एवढी शास्त्र खाल्लं वाट घातला बाहेर पडते आणि काय पडल्या अशी वाटावर अशी हलवायची तेव्हा त्या बायका आहेत ना पुरी बिरी काय त्या ब्युटी पार्लरला तिकडनं अगरू अगं बरोबर तुझ्या टायमाला ब्युटी पार्लर नव्हतं नाही तर तू असतं ना तर तू पण अगरू काढून आली असती हा माहिती तुला माहिती नाही खाली सोडू काय बापसाला सोड अशी कार्टी तुला आजी बापसाला फोन कर तुझा रोग आला पटकी गावलीच नाही की काय तुमचं डोसं गेलं तर तिकडे बघा अजून जावई झालाच नाही जो काढलं दिवस दिवस नाव दिवस काकून दे ठीक आहे बोलली आम्ही जो काढला दिवस नाव आम्ही काय काय तेव्हा बोलाय करावं काय अगं तू तुझ्या नवऱ्याकडे जरा उभी राहा
माझा विषय तर आता तुझा हो घाला तो काय अशी मान टाकणं मूळ आम्ही आता आमची ती परीक्षा परत सांगायची हा कोणाचा हा आपला आहे ना अध्यक्ष मतदान आलो आम्ही जो काढले दिवस आता तुझ्या अरे काय ते एकदाचा हजव तुझ्या काय होतोय ऐका तरी अरे तुझ्या भक्तीचा भोग आला ऐका तरी माझा विषय अरे तू काम निघाली काशीला तुम्ही मला तिकडं हा घटना कोणाचा अध्यक्षांचा त्यांनी हरवली नाही एक बाजू साईड हरवली आता हातावरून चालू काय बधी जर त्या पात्याला कमी पाडला तर त्याच्या बदली तुला काय आणि तुझी सगळी कागदपत्र चालू पहिला सांगायची ही दोन पाप पडून बरोबर ही जर पडून गेली असती तर आयशी मागचं नाव बरोबर आहे का मग मी काय म्हणतो हिला आता मी शोधून आणते ह्या दोन पोरांचा लग्न लावून दिले म्हणजे कसं आहे घरात तुझं घरात वर्ग चांगला आहे वर्ग पण कमवता चांगला आहे रिक्षा घेणार रिक्षा घेणार खेकड्याचा आकडा बघितल्यामुळे तरी खेकडे कॅन्सल वर्ग कुठला तरी व्यवसाय करणार पूर्वीचा अन्न पाण्याचा काहीतरी विषय त्यांनी मिटून टाकणार आता लग्नाची तयारी लावूया तू लग्नाच्या तयारी लाग तुझ्या ऐकणार मी काय म्हणतो ह्यांना पण जायचं का कोणाला तुला कुठं जायचं सपोर्टची उभाच राहत नाही माझा खांदा उतरवली इकडे बघे ह्या दोन कोणाचं लग्न आहे तुम्ही टेन्शन घ्यायचं तुम्ही टेन्शन घ्यायचं ना ह्या दोन पोरांच्या लग्नाचा जेवढा काही खर्च असं नसेल सगळा खर्च मी करणार जरा खाली उतर आता रुपायला ह्या दोन पोरांच्या लग्नाला जेवढा खर्च लागेल तेवढा सगळा खर्च मी करणार तुम्ही दोघांनी काय करायचं पैसा माझ्याकडे आणून द्या अरे म्हणते बोला साऊ बोला डीजे वाला काय आचारी बिचारी सगळे माझ्या टेन्शन घेत आता जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही जवळ यायचं काय करायचं तुम्ही जवळ तुला काय पाठायचं हा तुम्ही जवळ यायचं जवळ कधी यायचा दोन पाठ जवळ आले की तुम्ही जवळ या दोन पाठ असं जवळ आले की तुम्ही त्या पाठावर काय करायचं टुनकन उडी मारायची कशी मारायची टुनकन उडी मारायची जेव्हा तुम्ही जवळ यायचं तोपर्यंत जवळ यायचा नाही तुझा थैसर तुझा हैसर तुझा रोग आला मला समोर हिसाब करायला कशी करा हे तुम्हाला सांगतो हे पोरांनो ऐका तुमचा कुठला तुम्हालाच काय नाही आता ज्या पोरांचे लग्न होणार आहे त्या लग्नाच्या अगोदरची जी पोरं आहेत त्या पोरांना तुम्हाला सगळ्यांना सांगतो जर समजा तुमच्या एखाद्या कुठल्याही पोरीवर जर प्रेम असेल तर तुम्ही आयशी बापाला सांगा तुमचे 100% असणार आहे बालवाडीत तरी पहिली तर दुसरी तुमचं प्रेम असणार तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला सांगतो तुमचं एखाद्या जर पोरीवर प्रेम असेल तर तुम्ही आयशी बापाला सांगायचं पोरीनो तुम्हाला पण सांगतो जर
समजा तुमचा कुठल्याही मुलावर प्रेम असेल तर तुम्ही आईची बापाला सांगा. समजा जर आई बापूस ऐकले नाही तर गावामध्ये आपले सरपंच आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, तंटामुखी अध्यक्ष आहेत, असे प्रतिष्ठित लोक आहेत, तुम्ही त्यांना सांगा. त्यांनी पण जर ऐकले नाही तर तुमची तुम्ही घर करून द्या, मला काय दिलं. हल